आज साई शिरंबे गावासाठी कशा पद्धतीने फलंदाजी करतायत हे सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. लेफ्ट हँडेड बॅटर, क्लासिकल फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. ते नॉन स्ट्राइक रेंजला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज पाहायला मिळत आहेत. चला पाठीमागील मॅच मध्ये ज्या खेळाडूंना फलंदाजी करताना तब्बल बनवले 29 धावा, अर्थातच मंगेशजी गरळ आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला या स्पर्धेसाठी आकर्षक सन्मान चिन्ह मॅन ऑफ द मॅच म्हणून देण्यात येते. त्याचबरोबर आकर्षक सुंदर असं गिफ्ट सुद्धा आहे, ते सुद्धा आयोजकांच्या माध्यमातून दिलं जात आहे. सन्माननीय मंगेश गराजी साहेब आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. सन्माननीय हनुमंत मोहिते साहेब यांच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. पहिल्या चेंडूवरती ऑफिशियल अंपायर्स दंडित करतायत. वाईट चेंडूंचा इशारा येतोय. पहिला चेंडू वाईटच्या माध्यमातून एक धावफलकावरती ऍड झाली. मोठा फटका इनसाइड आउट, डीप एक्स लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. शुभम पाटीलच्या बॅट मधून येतोय क्लासिकल फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार. 5 धावसंख्या धावफलकावरती. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. म्हणतात ना क्रिकेट असो वा आयुष्य, प्रत्येकाला शून्यातून सुरुवात करावी लागते. आता शून्यातून सुरुवात केली आहे शुभम पाटील यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला, चेंडू गेलाय सीमारेषा पार. नेहमीच म्हणतात ना मित्रांनो, सुरुवात कशी झाली याला महत्व नाहीये, शेवट कसा होतो याला महत्व आहे. आता शेवट कसा होतो हे सुद्धा पाहणं प्रेक्षकांना महत्वाचं राहणार आहे. 4 धावसंख्या धावफलकावरती ऍड झालेली पाहायला माहिती आहे. 5 धावसंख्या धावफलकावरती 1 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा फटका फसलाय. गोशांकित क्षेत्र निवडलंय आणि गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. एकच धावफलकावरती ऍड होईल. बॅटची टॉप एज आणि चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये जातोय. 6 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 3 षटकांची लढत आणि महत्वाचं षटक म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. संगनायक रोहित पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा विश्वास टाकलाय. नेहमीप्रमाणे जे म्हणतात ना टायटॅनिक फोर्स आणि टायटॅनिक डिसिजन. पुन्हा एकदा मोठा फटका, क्षेत्ररक्षक दूरवरती. बहा नशिबाची साथ मिळते ब्रुशी 11 संघाला. अगदी क्षेत्ररक्षक दूरवरती होते आणि चेंडू वन बाउन्स. खरं तर आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली तिथे. चेंडू अगदी वन बाउन्स झाल्यानंतर थोडासा वेग कमी झाला, त्यानंतर क्षेत्ररक्षकांना अडवला आणि खरं तर लेझी क्रिकेट म्हणावं लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळालेलं नाहीये आणि एकच धावफलकावरती ऍड झाली आहे. धावफलक आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय 8. पुन्हा एकदा गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धावफलकावरती ऍड होतीये. 9 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. ऑफलाईन स्कोरच्या भूमिकेमध्ये खरं तर कराड तालुक्या क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय अमोलजी गायकवाड साहेब हे सुद्धा आमच्यासोबत ऑफलाईन स्कोरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा आपण करू या स्पर्धेच्या निमित्त मनपूर्वक हार्दिक स्वागत. 9 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. अटॅकिंग फील्ड पोझिशन पाहायला मिळते. एक अतिरिक्त स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा चांगला चेंडू पहा. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू अनएक्सपेक्टेड बाउन्स या चेंडूवरती पाहायला मिळाला. क्लोज इस्टिरक्षण रोहित पाटील क्लोज इस्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. तर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 9. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील. पुन्हा एकदा शराचा वेध घेतोय चेंडू. डॉट बॉलची सांगता. 1 षटकांचा खेळ समाप्त.
9 धावसंख्या धावफलकावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर विदाउट लॉस स्कोर इज 9 रन ऑन स्कोर बोर्ड. 1 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावसंख्या धावफलकावरती विदाउट लॉस. त्यानंतर एकमेकास सहाय्य करू अवघ्या धरू सुपंत. महाराष्ट्राची परंपरा आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा 1 मिनिट आम्ही चेक करतोय. माहिती तुमच्यापर्यंत कळवली जाईल. यस, थोडीशी दुरुस्ती करतायत स्कोरच्या भूमिकेमध्ये आपले मित्र, अर्थातच ज्यांचा नेहमी प्रत्येक स्पर्धेसाठी मुलाचं सहकार्य राहिलं आहे आणि एक मोठ्या पदाची जबाबदारी सुद्धा त्यांच्या खांद्यावरती आहे. KTPL ची खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. अमोल गायकवाड साहेब हे सुद्धा स्कोरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि यानंतर आपण सन्माननीय आदरणीय सचिन मोहिते साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती खरं तर जवळपास जवळपास 300-350 किलोमीटरचा प्रवास ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी केला गेला आणि खास या स्पर्धेसाठी गाव उपस्थित झालेले सन्माननीय सचिन मोहिते साहेब, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय अनिकेत मोहिते साहेबांचा आपण करतो या स्पर्धेच्या निमित्ताने पूर्वक करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 12 धावसंख्या धावफलकावरती तेरा धावसंख्या धावफलकावरती 13 धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे विकास पाटील, सुंदर झेल पकडलाय. ऑफिशियल अंपायरचा डिसिजन पेंडिंग आहे. यस, पंचांचं बोट आकाशाकडे पाहायला मिळत आहे. पंचांच्या माध्यमातून निर्णय कळवला गेलाय. फलंदाज झेल बाद अजून एक धक्का बसतोय टीम शिवप्रेमी स्पोर्ट्स साळशिरंबे संघाला. शुभम पाटील यांच्या माध्यमातून जो हुकमाचा एक होता तो झालाय गारद. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 13 आणि 13 धावसंख्येवरती धक्का क्रमांक बसतोय शिवप्रेमी स्पोर्ट्स साळशिरंबे संघाला. पहिला आणि नवीन फलंदाज अर्थातच कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष विशाल पाटील आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. फलंदाजीसाठी सज्ज पाहायला मिळतात. खरं तर महत्वाची पोझिशन म्हणून क्रिकेटमध्ये ओळखलं जातं ती वन डाऊन पोझिशन. वन डाऊन पोझिशनसाठी फलंदाजासाठी विशाल पाटील आपण यांना पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचले होते. चांगला प्रयत्न निलेश पाटील यांच्या माध्यमातून. पुन्हा नकार दिला गेला. कॉलिंग प्रॉपर नाही आहे म्हणून तर म्हणतात ना क्रिकेटच्या पटलावरती गुड रनिंग बिटवीन द विकेट जर चांगलं करायचं असेल तर तुम्हाला 3 शब्दांचा वापर प्रॉपर करावा लागतो. येस, नो अँड वेट या 3 शब्दांचा वापर जर तुमच्या माध्यमातून प्रॉपर केला गेला तर नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळेल. कॉलिंग प्रॉपर पाहायला मिळेल 2 फलंदाजांमध्ये, त्यामुळे एकच धाव कंप्लीट पाहायला मिळते. निलेश पाटील यांचा चांगला प्रयत्न राहिला आहे आणि एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. धावफलकावरती 14 धावसंख्या ऑन स्क्रीन आपण पाहतोय. एक गडी बाद झालाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक आपण पाहतोय प्रकाश गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू, थोडासा हा वेगान आलेला चेंडू. खरं तर स्क्वेअर केट करण्याचा प्रयत्न तिथे ऑफिशियल पंचांना थोडीशी दुखापत पाहायला मिळते आणि एकच धाव धावफलकावरती. 15 धावसंख्या धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील
मोठा फटका जर आला तर नक्कीच मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न शेवटच्या षटकामध्ये दोन फलंदाजांच्या माध्यमातून केला जाईल. जर निलेश पाटील यांचा विचार केला तर आक्रमकता आहे आणि आज जर आक्रमकता दाखवली तर नक्कीच मोठ्या धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळेल. उंची जास्त, अंतर कमी, क्षेत्ररक्षक दूरवरती, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू बाद होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेनंतर धावपलक जाऊन पोहोचलाय. अर्थातच 17 धावसंख्या धावपलकावरती. एंड ऑफ द 2 ओव्हर. लॉस ऑफ 1 विकेट. स्कोर इज 17 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 17 धावसंख्या धावपलकावरती पाहतोय आणि 17 म्हणलं की प्रत्येकाला आठवतो साऊथ आफ्रिकेचा डिव्हिलियर्स. ज्या खेळाडूचा अक्षरशः 4 ते 5 खेळांमध्ये राहिलं वर्चस्व, त्याचा जर्सी क्रमांक होता अर्थातच 17 आणि तोच जर्सी क्रमांक आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळतोय. 17 धावसंख्या धावपलकावरती. एक गडी बाद. गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज वापरला जाईल? राजू गोलंदाजी मार्कवरती वापरला जाईल का? नाही, या किरण गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये थोडासा बदल. नेहमीच आपण पाहतो विकी या पोझिशनवरती गोलंदाजी करतात, राजू या गोलंदाजी या पोझिशन गोलंदाजी करतात, पण आज नवीन गोलंदाजावरती संघनायक रोहित पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा विश्वास टाकला किरणच्या खांद्यावरती. आणि महत्वाचं डेथ ओव्हर हाणामारीचं तोडाफोडीचं षटक. या षटकामध्ये आता किती धावा दिल्या जातील गोलंदाजाच्या माध्यमातून, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, आता हे सुद्धा आता पाहणं खूप महत्वाचं राहणार आहे. 17 धावसंख्या धावपलकावरती. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न झाला, मोठा फटका खेळायचा होता, बॅटनी बॉलचा प्रॉपर संपर्क नाहीये, घोषंकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. सिंगल धाव धावपलकावरती ऍड झाली आहे. या सिंगल नंतर धावपलक जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट खोदून काढला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑफ एरियामध्ये, तोपर्यंत एकच धाव कंप्लीट झाली. चांगला फटका. पहा, म्हणतात ना मित्रांनो, चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूंचा अपमान, हे सातत्यानं चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य राहिलंय. आणि निलेश पाटील यांचं पाहिलं तर क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल ऑन साइड फटके सातत्यानं मारण्यामध्ये माहिर असलेले फलंदाज. आता इथे पाहिलं तर अलॉंग द कार्पेटच्या सगळीनं फटकेला सजवलं गेलं होतं. एकच धाव धावपलकावरती ऍड झाली आहे. पुन्हा एकदा बॅकफूट जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. एकच धाव कंप्लीट होतीये. धावपलक जाऊन पोहोचलाय या सिंगल नंतर 20 या धावसंख्येवरती. यानंतर होणारी मॅच गरावाडी विपक्ष. चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ गरावाडी संघ आपण सज्ज राहायचा. एक धावसंख्या 21 धावसंख्या धावपलकावरती. फुल टॉस आणि ऑफिशियल अंपायर्स दंडित करतायत. 9 चेंडूंचा इशारा येतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चा वापर केला जातोय. नियमांच्या माध्यमातून दंडित केलं गेलं. फ्री हिटचा चेंडू खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 2007 मध्ये फ्री हिटचा चेंडू खेळला गेला आणि तो मान मिळाला अर्थातच वीरेंद्र सेहवाग यांना. काय काय पाहिजे पुन्हा ऑफिशियल अंपायर्स वाईट चेंडूंचा इशारा येतोय. पुन्हा चांगला फटका. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. विशाल पाटील यांच्या बॅट मधून येतोय चौकार. या चौकार नंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये. पहा, फेकी झाली अप्रतिम. क्षेत्ररक्षक दूरवरती. यस, ऑफिशियल अंपायर्स दंडित करतायत. वाईट चेंडूंचा इशारा येतोय. त्यानंतर जर पाहिलं तर चौथी धाव घेण्याचा प्रयत्न झाला, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळतात 30.
नवीन फलंदाज आपण पाहतोय शिवप्रेमी स्पोर्ट्स साई शिरंबे, अर्थातच KTPL संघाचे संघमालक मंगेश पाटील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. तीस धावसंख्या धावफलकावरती शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतोय. ऑन स्ट्राइक मंगेश, मोठा फटका, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, चेंडू जातोय सीमा रेषा पार, मंगेश यांच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड षटकार. या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 36 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी गरज असेल ती बुरबुशी 11 संघाला 37 धावा. नेहमीच बॅटल आपल्याला पाहायला मिळतं बुरबुशी विपक्ष घोटेवाडी. आजच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आता एक मोठा टार्गेट आता बुरबुशी 11 संघाला पार करायचं आहे. त्यानंतर पुढील स्पर्धा, पुढील मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. घरावाडी विपक्ष चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ आणि त्यानंतर होणारी मॅच. पहिला पुकार काटेकरवाडी विपक्ष अकाईवाडी या दोन संघांना विनंती आहे. सेकंड राऊंडची मॅच संपल्यानंतर आपल्या मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. म्हणजे अर्थातच 20 मिनिटांनंतर आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपण सज्ज राहायचं आहे. त्यानंतर आलेल्या आपण प्रत्येक पाहुण्यांचा आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करणार आहोत. बुरबुशी गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय प्रकाश पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं. आयोजकांच्या माध्यमातून आपला मान आणि सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याचबरोबर बुरबुशी गावचे अजून एक सुपुत्र सन्माननीय शिवाजी पाटील साहेब, आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आयोजकांच्या माध्यमातून आपला सुद्धा मान आणि सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. त्याचबरोबर गणपत देवुंगळे साहेब, आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आयोजकांच्या माध्यमातून आपला सुद्धा मान आणि सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. चला साई शिरंबे संघ ताबडतोब आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. बुरबुशी 11 संघ आपल्या सलामीची जोडी ताबडतोब आपण मैदानामध्ये पाठवा. त्याचबरोबर चला सन्माननीय प्रकाश पाटील साहेब, सन्माननीय शिवाजी पाटील साहेब आणि सन्माननीय गणपत देवुंगळे साहेब, आपल्याला विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती आयोजकांच्या माध्यमातून आपला मान आणि सन्मान केला जातोय. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान खरं तर मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाणार आहे. आपल्याला विनंती आहे आपण ताबडतोब या. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा साई शिरंबे संघ. चला सलामीची जोडी ताबडतोब बुरबुशी 11 संघ आपण पाठवायची आहे. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रुपये 25,000 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. अर्थातच हे पारितोषिक दिलेलं आहे संपूर्ण टीम शिवशंभो स्पोर्ट्स काजरवाडी संघाच्या माध्यमातून हे 25,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेसाठी दिलं गेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया शिवशंभो चषकामध्ये. या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर रोख रुपये 15,000 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं आहे ते येवती गावचे लोकनियुक्त सरपंच सौ हिराबाई भगवान गुरव यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रुपये 15,000 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचा सुद्धा आपण करतो या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. त्याचबरोबर 10,000 रुपयांचं पारितोषिक तानाजी आटुगडे उर्फ तन्नूबाई यांच्या माध्यमातून 10,000 रुपयांचं पारितोषिक. अर्थातच मराठी पाऊल उद्योगामध्ये पुढे पडणं गरजेचं आहे आणि हे मराठी पाऊल खरं तर पाऊल पुढे पडताना पाहायला मिळालंय. अर्थातच गावरान मराठा डाबा गंजोलीचे ओनर सन्माननीय तानाजी आटुगडे साहेबांच्या माध्यमातून 10,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेसाठी दिलं गेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करतो या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. त्याचबरोबर रोख रुपये 5,000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय बाळासो बाबूराव मोहिते समाजसेवक यांच्या माध्यमातून रोख रुपये 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करतो या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. चला ताबडतोब मॅचला सुरुवात करायची आहे. वेळ करू नका. ऑफिशियल अंपायर्स जो संघ उशीर करेल त्या संघाला पॅनलाइज करू शकता. आयोजकांच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्याचबरोबर कराड तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून सुद्धा ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. या इनिंगच्या समाप्तीनंतर घ्यायचा एकदम
चला ताबडतोब आपली ऑफिशियल अंपायर्स मॅचला सुरुवात करा. सलामीची जोडी आपण पाहतोय बुरबुशी 11 संघाच्या माध्यमातून. एका बाजूला कराड तालुक्याचा कोहिनूर हिरा अर्थातच हिटमॅन या नावानं सुप्रसिद्ध असलेला खेळाडू, ज्या खेळाडूनं कित्येक मैदानं स्वतःच्या फलंदाजीनं गाजवली, तो फलंदाज अर्थातच सबसे कातील रोहित पाटील. ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक रेंजला आपण पाहतोय. जो दिसायला दिसतो शांत, फलंदाजी करताना होतो अशांत, तो आपल्याला पाहायला मिळतो नॉन स्ट्राईक रेंजला. अर्थातच स्वप्नील देवंगळे मिस्टर क्लासिकल फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख. तो खेळाडू आपल्याला नॉन स्ट्राईक रेंजला पाहायला मिळतो आहे. पहिला चेंडू लेट्स प्ले. मॅचला होतीये सुरुवात. ऑफिशियल पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. 3, 2, 1 स्टार्ट. पहिला चेंडू. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. क्षेत्ररक्षक आहेत तिथे स्ट्रेटला. चांगलं क्षेत्ररक्षण विशाल पाटील यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि चांगल्या मोठ्या खेळाडूचा हाच तर खरं तर वैशिष्ट्य राहिलेला आहे रोहित पाटील यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती सिंगल. पुन्हा स्ट्राईक रोटेट. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ एरियामध्ये, एक क्षेत्ररक्षक काव कॉर्नरला. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. सोशल डिस्टन्सिंग झालं मेंटेन. बॉल स्विंग अँड मिस डॉट बॉलची होते सांगता. दबाव नक्कीच वाढताना पाहायला मिळेल, कारण 37 धाबांचं टार्गेट आहे. 37 धाबांचं टार्गेट असताना जर रिक्वायर 100चा विचार केला तर प्रत्येक षटकांमध्ये 12 धाबांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर डॉट. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अंकुर आहे तिथे. अप्रतिम झेल. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल. मॅच मध्ये जान अन्नर हा झेल पाहायला मिळतोय. स्वप्नील देवंगळे बॅक टू डग आउट. गोल्डन डकचा शिकार. 0 धावसंख्येवरती बाद. मोठा गडी झालाय गारद. 0 या धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या पाहतोय 1 गडी बाद. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 1 धावा. नवीन फलंदाज विकास. पहिला धक्का बसलाय स्वप्नील देवंगच्या माध्यमातून. अप्रतिम झेल पकडला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3. 1 डाऊन पोझिशन. महत्वाच्या पोझिशन वरती संघ जेव्हा अडकतो तेव्हा खरं तर या पोझिशन मध्ये कित्येक खेळाडूंना संघाला अडचणीतून बाहेर काढायचं असतं. आणि पुन्हा एकदा पूलचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातो 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. पुन्हा एकदा चांगला चेंडू पहा. खाली राहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 5 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीनं फलंदाजी गोलंदाजी करायची या बंटी पाटीलनं दाखवलंय. खरं तर नेहमीच लेफ्ट हँडेड गोलंदाजाला नॅचरल स्विंग मिळतात आणि तो प्रयत्न सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. यस पंचांचं बोट आकाशाकडे. चाणक्य नीती पाहायला मिळाली यष्टी रक्षकाची. आणि फलंदाज राहत आहेत पॉपिंग क्रीजच्या बाहेर. आणि पंचांचं बोट आपल्याला पाहायला मिळते आकाशाकडे. धक्का क्रमांक बसतोय टीम बुरबुशी संघाला दुसरा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 5. जिंकण्यासाठी धावसंख्या गरज आहे अजूनही. 12 चेंडू 32 धावांची गरज. आणि खरं तर महाराष्ट्राची परंपरा आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा स्पर्धेमध्ये करतोय आपण मान आणि सन्मान. सन्माननीय आदरणीय नितीन शेवाळे साहेब, आपल्याला विनंती आहे
आपण मुख्य व्यासपीठावरती या आयोजकांच्या माध्यमातून आपला मान आणि सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। त्याचबरोबर तोसणगावचे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय सर्जराव मामा आपला सुद्धा आयोजकांच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती केला जातोय मान आणि सन्मान। आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या आयोजकांच्या माध्यमातून मान आणि सन्मान आपल्याला मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। त्याचबरोबर सावकार 11 अर्थातच KTPL स्पर्धेचे संघमालक सन्माननीय आदरणीय नितीन शेवाळे साहेब आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या आपल्या आयोजकांच्या माध्यमातून मान आणि सन्मान केला जातोय। एक षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 5 धावा, 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 32 धावांची आणि ऑन स्ट्राइक पाहतोय ज्या खेळाडूवरती 12 चेंडू 32 धावांची गरज असताना खूप मोठी जबाबदारी ज्या खेळाडूच्या खांद्यावरती राहील तो खेळाडू आपण पाहतोय अर्थातच सबसे कातिल रोहित पाटील। कित्येक स्पर्धा तुम्ही गाजवल्या असतील त्याला आता या स्पर्धेमध्ये महत्व नाही आहे। कित्येक स्पर्धेमध्ये अर्धशतक मारले असतील, कित्येक स्पर्धेमध्ये मोठ्या खेळ केल्या असतील, त्या खेळांना आता इथे महत्व नाही आहे। म्हणतात ना जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही, तुम्ही किती क्रिकेट खेळता याला महत्व नाही, तुम्ही आता कसं क्रिकेट खेळता या गोष्टींना खूप महत्व आहे। 12 चेंडू 32 धावांची गरज असताना ऑन स्ट्राइक पाहतो रोहित पाटील। पूलचा फटका फसलाय। टायमिंग पहा, टायमिंग प्रॉपर नव्हतं, अंतर सुद्धा थोडस कमी पाहायला मिळालं। विशाल पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न पाहायला मिळाला अप्रतिम आणि थोडासा दूरवरती सीमारेषेच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार। येतोय रोहित पाटील यांच्या बॅटमधून पहिला षटकार। पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल। पुन्हा बॅटची कड, मोठी विकेट, मॅच विनिंग विकेट, प्राइजलेस विकेट। खरं तर हुकमाचा एका ऑन साइडला टार्गेट करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची कड यष्टीरक्षक मंगेश पाटील यांच्या माध्यमातून पकडला गेलाय झेल आणि संपलाय रोहित पाटील यांचा खेळ। माहिती होतं खूप मोठी विकेट आहे आणि जेव्हा विकेट मिळाल्यानंतरचा जो जल्लोष होता तोच सांगत होता या विकेटचं महत्त्व काय आहे आणि त्या विकेटचं महत्त्व खरं तर इथे बसलेल्या प्रत्येक प्रेक्षकांना आणि आतमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला त्या विकेटचं महत्त्व माहिती होतं। त्यामुळे जल्लोष होणं हे साहजिक होतं। तो जल्लोष आपल्याला विकेट पडल्यानंतर पाहायला मिळतोय। 2 गडी बाद झाले, खरं तर हुकमाचे इतके झालेत गारद आणि समीकरणामध्ये पुन्हा एकदा झालाय बदल। 10 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती 26 धावांची। चला प्रेक्षकांना अर्थातच खेळाडूंना विनंती आहे, एक खेळाडूची चावी हरवलेली आहे गाडीची, जर कोणाला सापडली तर कॉमेंट्री बॉक्समध्ये किंवा आयोजन कमिटीच्या कोणत्याही मेंबरशी संपर्क साधा। चावी भेटलेली आहे, कोणी त्याचा प्रयत्न करू नका, चावी कुठे सापडेल का, कारण चावी सापडलेली आहे। निलेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजीसाठी। 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला, चेंडू जातोय सीमारेषा पार, फुल टॉस वरती फुल टॉस वसूल झालाय, चेंडू जातोय सीमारेषा पार। त्यानंतर ऑफिशियल अंपायरचा निर्णय येतोय इट इज नो बॉल, नो चेंडूंचा इशारा। त्याचबरोबर 6 धावा म्हणजे 7 धावसंख्या धावफलकावरती। एक खराब चेंडू मॅच मध्ये ट्विस्ट आणणारा नक्कीच पाहायला मिळालाय। धावसंख्या झाली 18, जिंकण्यासाठी गरज आहे अजूनही 19 धावांची। फ्री हिटचा चेंडू पुढे चांगला अलॉंग द कार्पेट, क्षेत्ररक्षक आहे तिथे निलेश पाटील। यस, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। फेकी पहा किती अप्रतिम आहे। पंचांकडे नक्कीच अपील केली गेली होती, पंचांच्या माध्यमातून नकार दर्शवला गेलाय। फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहेत आणि 2 धावा कंप्लीट। चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे। 2 धावा कंप्लीट। धावसंख्येवरती पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय। 20 धावसंख्या धावफलकावरती। म्हणतात ना मित्रांनो, ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में कड़ा वही होता है सबसे बडा। आता हे दाखवावं लागणार आहे निलेश पाटील यांना। संघ अडचणीत सापडलाय मित्रांनो, जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडतो तेव्हा तेव्हा
मोठी खेळी केली तर नक्कीच प्रत्येकाच्या लक्षात राहते आणि आज निलेश पाटीलला ती कामगिरी करावी लागणार आहे. आता तर पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. यस, 2 धावा कंप्लीट. फंबलिंग पाहायला मिळत आहे आणि फंबलिंगचा प्रयत्न 2 धावांमध्ये रूपांतर केलं गेलंय. म्हणून तर म्हणतात ना, प्रत्येकाला आवडणारा मूवीज, प्रत्येकाला आवडणारा चित्रपट म्हणजेच दगडी साळ, त्यातील एक डायलॉग चुकीला माफी नाही. 2 धावा कंप्लीट धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचतोय अर्थातच 22 धावा. चला वेळ करू नका, कारण टेनिस क्रिकेटमध्ये खूप बदल होत आहेत. गल्लीमध्ये खेळणारा हा टेनिस क्रिकेटचा खेळ आज स्टेडियम पर्यंत जाऊन पोहोचलाय आणि स्टेडियम पर्यंत जर ठेवायचं असेल तर नियमांचं पालन प्रत्येकाला करणं खूप महत्त्वाचं राहणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, मान्यवरांना सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळतो. निलेश पाटील यांच्या बॅटमधून आला या षटकातील दुसरा षटकार. काय फटका सजवलाय पहा. बॅकफूट वरती गेले, जागा बनवली आणि पूलचा फटका होतोय सक्सेसफुल आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर. निलेश पाटील यांच्या बॅटमधून येतोय दुसरा षटकार. 28 धावसंख्या धावफलकावरती. राहिल्या धावसंख्या फक्त जिंकण्यासाठी अजूनही 9. 7 चेंडू 9 धावांची गरज. फुल टॉस वरती काव कॉर्नरचं क्षेत्र निवडलं आणि काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव कंप्लीट झाली. पुन्हा समीकरणामध्ये बदल. 6 चेंडू 8 धावांची गरज असेल ती जिंकण्यासाठी. टीम बुरबुशी 11 सिंगला मॅच मध्ये नक्कीच रंगत पाहायला मिळेल. आता दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे संघ. अजूनही जिंकण्यासाठी दोन्ही संघांना समान संधी पाहायला मिळतील. कोणता संघ जाणार दुसऱ्या फेरीमध्ये, बुरबुशी की साई शिरंबे, हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय आणि याचं उत्तर जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला यावं लागेल या क्रीडांगणावरती. अर्थातच नसेल मैदानावरती उपस्थित राहता तर तुम्हाला जावं लागेल YouTube वरती, सर्च करावं लागेल शिवशंभो चषक 2024 ओम साई MTC. लाईव्ह टीमच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेता येईल आणि 6 चेंडू 8 धावांचं समीकरण असताना जो काही आनंद मिळणार आहे तो आनंद तुम्हाला अनुभवता येईल. यानंतर आपण येवती गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय अविनाश शेवाळे साहेब, आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आयोजकांच्या माध्यमातून आपला मुख्य व्यासपीठावरती मान आणि सन्मान केला जातोय. मुख्य व्यासपीठावरती पाहतोय आपण सावकार 11 अर्थातच KTPL या स्पर्धेमधील सावकार 11 संघाचे ओनर सन्माननीय आदरणीय नितीन शेवाळे साहेब, आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आयोजकांच्या माध्यमातून आपला मुख्य व्यासपीठावरती केला जाईल मान आणि सन्मान. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय संजय शेळके साहेब, आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावरती या. आयोजकांच्या माध्यमातून आपला सुद्धा मान आणि सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दूरवरती पॉपिंग क्रीज पासून बाहेर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगतता वाढतीये. किरणच्या माध्यमातून अजून एक धक्का बसतोय टीम बुरबुशी 11 सिंगला आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 30. जिंकण्यासाठी गरज आहे 5 चेंडू, समीकरण आहे 7 धावांची गरज. आठवावं लागेल मयूर ग्रुप बदलापूर आयोजित जगन्नाथ स्मृती चषक 2023 ची ती स्पर्धा. 6 चेंडू मध्ये 1 धावांची गरज असताना निर्धाव टाकलेले 6 चेंडू. आता समीकरण आहे 5 चेंडू 7 धावांची गरज. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज असताना नजीब मुल्ला ट्रॉफी मध्ये मारलेला भूषण गोळेनं तो षटकार आता आठवावा लागेल फलंदाजाला. आता इथे समीकरण आहे 5 चेंडू 7 धावांची गरज. चांगला फटका पहा, बॅकफूट पंच, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे. काय फटका होता पहा, बॅकफूट वरून जागा बनवली, स्क्वेअर कट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये फटका सजवला होता. नशिबाची साथ पाहायला मिळत नाही आणि सिंगल धाव गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि एकच धाव धावफलकावरती ऍड होतीये. पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल. 4 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती 6 धावांची. 31 धावसंख्या धावफलकावरती. 4 चेंडू 6 धावा. 1 डॉट चेंडू मॅच मध्ये घेऊन येईल
तो म्हणजे टीम सालशिरंबे संघाला एक मोठा फटका मॅच मध्ये घेऊन येईल, तो म्हणजे बुरबुशी 11 संघाला. दोन्ही नामवंत संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका, पाय चेंडू जातोय सीमा रेषा पार, प्राइज लेस चौकार पाहायला मिळतोय. निलेश पाटील यांच्या बॅट मधून अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत, समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल. 5 चेंडू 3 चेंडू 2 धाबांची गरज. पहा, म्हणतात ना मित्रांनो, एकदा सिद्ध झाला की प्रसिद्ध व्हायला वेळ लागत नाहीये. आणि आजच्या दिवसामध्ये 2 हुकमाचे एक्के लवकर घालत झाल्यानंतर खूप मोठी जबाबदारी होती निलेश पाटील यांच्या खांद्यावरती. त्या जबाबदारीला पेलण्याचा प्रयत्न झाला आणि पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. धावबाची विकेट. पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत. गरज होती का? दोन चेंडू 2 धाबांची गरज. कोण जिंकणार? प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला पाहिजे. काय मॅच रंगली पहा. 2 चेंडू 2 धाबांची गरज असताना स्ट्राइक झाली रोटेट. जो फलंदाज सेट होता तो फलंदाज असेल नॉन स्ट्राइक एंडला आणि नवीन फलंदाज असे येईल तो स्ट्राइकिंग एंडला आता पाहायला मिळेल. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय सावकार 11 संघाचे संघमालक सन्माननीय नितीन शेवाळे साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती केला जातोय मान आणि सन्मान. आज आपल्याला इन ऍक्शन मध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना सुद्धा ते पाहतील. त्यांचा सुद्धा आपण खेळ आज आपण अनुभवणार आहोत. अनिकेत 2 चेंडू 2 धाबांची गरज आहे. दोन चेंडू पहा. यस, काय मॅच रंगली आहे पहा. 2 धाबांची 2 चेंडू 2 धाबांची गरज असताना शराचा वेध घेतोय. दुसऱ्या धावेसाठी खरं तर एका धावेसाठी प्रयत्न केला. फलंदाज धाबाच्या माध्यमातून बाद होतोय. आता जिंकण्यासाठी गरज असेल 1 चेंडू 2 धाबांची गरज. एक चेंडू 2 धाबांची गरज. म्हणतात ना मित्रांनो, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक डासलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावरती अशा पद्धतीने तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आता इथे कोण इतिहास घडवणार आहे? ना रुकना है ना थकना है. बस मुझे टीम की जरूरत देके मुझे अच्छा खेळना है. आता 1 चेंडू 2 धाबांची गरज आहे. मोठा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार. निलेश पाटील यांच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. आणि अर्थातच नो डाऊट या मॅचचा हिरो, ज्या खेळाडूने फलंदाजी केली अप्रतिम, निलेश पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला बुरबुशी 11 संघ सगळे या व्यासपीठाकडे. निलेश पाटील आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावरती या. चला बुरबुशी 11 संघ नाणेफेकीसाठी या. गरावाडी संघ आपण सुद्धा नाणेफेकीसाठी यायचं आहे. रोहित पाटील प्लीज टॉस बॉक्स मध्ये या. दुसऱ्या फेरीच्या लढतीचा आपण नाणेफेक करणार आहोत. चला बुरबुशी 11 संघ संपूर्ण टीम मुख्य व्यासपीठासमोर या. या मॅचचा हिरो, ज्या खेळाडूंना खरं तर संघ अडचणीत असतात